नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. हे बघा, आज साडीच्या उरलेल्या तुकड्यापासून सुंदर असं तोरण बनवलेलं आहे. आणि ते मी कसं बनवलं आहे ते एकदम सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, असे कपडे शिवून उरलेल्या साडीपासून हे तोरण मी बनवलेलं आहे. आता त्याचंच आपण माप पाहणार आहोत कॅनव्हास पेपरवर. तर 4 इंच रुंद आणि 5 इंच उंची अशा प्रकारे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. आणि वरच्या साईडने 3 इंचावर एक मार्क करून खाली आपल्याला असं पंचकोन आकार जोडून घ्यायचा आहे. त्यासाठीच मी इथं खूण करत आहे. हे बघा, दोन्ही साईडने असं करून घ्यायचं आहे आपल्याला. 3 इंचावर वरतून आणि खाली असा मध्य काढून बरोबर मध्यावर कोन कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला पंचकोन तयार झालेला आहे. आणि ज्यांच्याकडे कॅनव्हास पेपर नाही किंवा कुठे उपलब्ध नसल्यास त्यासाठी उपाय म्हणून मी अशी शॉपिंग बॅग पण वापरलेली आहे. याचा पण उपयोग करून आपण असं बनवू शकतो. हे बघा, हे पण मी कट केलेलं आहे त्याच मापाचं. त्याने सुद्धा सुंदर असं आपलं तोरण तयार होतं आहे. तर इथं मी अस्तर, त्याच मापाचं अस्तर आणि मेन जे कापड लावणार आहोत आपण साडीचं ते कट करून घेतलेलं आहे. त्यासाठी खाली मेन कापडवर अस्तर आणि वरती कॅनव्हास पेपर अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे. आता इथं मी मशीनवरची काही शूटिंग दाखवलेली नाही, जोडल्यानंतर खाली दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर साईडचा भाग असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि थोडे थोडे अशा साईडने असे कट मारून घ्यायचे. आणि नंतर आतील जी बाजू आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर वरचा भाग आपला मोकळाच आहे, त्यातून आपण हे सहज बाहेर काढून घेऊ शकतो. यामुळे फिनिशिंग एकदम सुंदर दिसते. आणि साईडचे जे कोपरे आहेत त्याचे हे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे, त्यामुळे फिनिशिंग छान दिसते. कारण कोपरे सहजासहजी असे बाहेर येत नाही, त्यासाठी स्क्रूड्रायव्हरचा वापर करू शकता तुम्ही. मी तर छोटीशी पिन होती त्याचा वापर केलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले साईड एकदम बाहेर काढून घ्यायचे. याच्यावर साईडने तुम्ही लेस पण लावू शकता, त्याने अजून सुंदर दिसेल. एकदम सोप्या साध्या भाषेत सांगितलेलं आहे, सगळ्यांना समजेल असं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे शॉपिंग बॅगचं बी बघा, मी एकदम असं शिलाई मारून घेतलेली आहे. त्याचं पण व्यवस्थित येते बघा. समोर दाखवते. आतील भाग बाहेर काढून घ्यायचा. हा जो पंचकोनाचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित आला पाहिजे, त्यासाठी आपले एकदम छान असं तयार करून घ्यायचे. बघा, हे शॉपिंग बॅगचा पण उपयोग इथे एकदम छान रीतीने केलेला आहे. ज्याच्याकडे कोणाकडे कॅनव्हास पेपर उपलब्ध नसेल तो याचाही उपयोग करून घेऊ शकतो. आणि एकदम 0 बजेटमध्ये, काहीच खर्च नाही आहे याला उरलेल्या कापडापासून. आणि ज्याच्याकडे मशीन आहे ते नक्की ट्राय करून बघा. आणि एक तोरण बनवण्यासाठी मी इथं 7 पार्ट बनवलेले आहेत. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापानुसार बनवू शकता, लहान मोठं आपल्या आवडीनुसार. आणि इथं मी 3 कलरमध्ये बनवलेलं आहे. ग्रीन कलरचं एक, आणि साईडने रेड आणि 2 ब्ल्यू कलरचे आहेत. आणि वरती जोडण्यासाठी अशीच काठाची एक पट्टी घेतलेली आहे. पट्टी सरळ बाजूने मांडली आहे. आणि आता आपण हे जे पार्ट तयार केलेत ते उलट बाजूने मांडून घ्यायचे असे. आणि प्रत्येक भागाला इथं मी पिन लावलेली आहे, कारण जे करून आपले शिलाई मारताना पार्ट इकडे इकडे होणार नाहीत. आता मी अंदाजेच मांडलेले आहे, कारण थोडासा अंदाज येतो आपल्याला. जे कोणी नवीन असतील त्यांनी व्यवस्थित टेपने माप घेऊन प्रत्येक भागामध्ये माप घेऊन खूण करून लावायचं आहे. तर इथं प्रत्येक भागाला मी इथं पिन लावून घेतलेली आहे, त्यामुळे शिलाई मारताना आपल्याला अजिबात हलणार नाही. आणि सगळ्या पार्टमधील माप एकसारखं येईल. हे जोडून झाल्यानंतर आपण याला अस्तर लावणार आहोत वरून. याच वर अस्तर पण मांडायचं आणि नंतर शिलाई मारून घ्यायची. बघा, हे बघा, अशा प्रकारे अस्तर मांडायचं. इथं मी अस्तर जरा विदाऊट घेतलेलं आहे, असं अस्तर जोडून घेतलं आहे. बघा, एक शिलाई मारून घेतली. नंतर आपण लावलेल्या पिना व्यवस्थित एक एक पिन काढून घ्यायची.
हे बघा, अस्तर आतील बाजूने फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे बघा, एक एक पार्ट आपला एकदम सुंदर झालेला आहे. किती सुंदर तोरण हे बनलेलं आहे बघा. आता इथून एक दाब शिलाई मारून घ्यायची. वरतून आपण लेस पण लावू शकतो. माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही लावली नाही. आणि अस्तरचा जो भाग आहे तो असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावर वरती शिलाई मारून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे आपलं तोरण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर त्यासाठी वरतून मी 2 नॉड लावलेले आहेत आणि साईडने ह्या साईडला एक आणि त्या साईडला एक 2 नॉड लावलेले आहेत अडकवण्यासाठी. तर आपण ब्लाऊजला जी दोरी वापरतो ना, त्याच दोरीचा इथं मी वापर केलेला आहे. त्यासाठी वेगळं काही लागत नाही. हे बघा, आपलं तोरण असं तयार झालेलं आहे. एकदम फिनिशिंगमध्ये, प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे. आणि बनवण्याची पद्धती एकदम सोपी, साधी आणि सरळ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे तोरण. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.